तर मित्रांनो, आपण दुसरी बुकिंग कंप्लीट केली 254 रुपयाची. जे गेलो तर आपण डेक्कन रोडला महाराजांच्या पुतळ्यापाशी छत्रपती संभाजी महाराज. आणि तो आपण पोस्टामध्ये पोस्टाचे मॅडम होते. तर मित्रांनो, आपण आलो होतो पंचवटी पाषाणला आणि तिथून आपल्याला गुजरात कॉलनी कोथरूडची वाढली 172 रुपयाची. आणि तिथं थांबलो आणि मित्राच्या ऑफिसला गेलो, जेवण केलं आणि लगेच बाहेर आलो. तर एक वनात कॉर्नरला आल्यानंतर मला मेट्रो स्टेशन बावधान त्या साईडची वाजल. तर बावधानची वाढली आपल्याला 60 रुपयाची, पण अर्धा तास बसलो मित्रांनो कोथरूडमध्ये. पण 60 रुपयाची बुकिंग घेऊन आपण बावधानला आलो आणि बावधानला येऊन 10-15 मिनिट थांबलो असेल. परत बानेर वाढली आपल्याला, ती झाली 100. तर आपण आहोत आता बानेरमध्ये आणि बानेरमध्ये आहे आणि दुपारचे वाजले 2-2:30 वाजलेले आहेत. तर आज पण तोच इश्यू झाला. पुण्यात गेले की बुकिंग वाजत नाही आणि पिंपरी चिंचवडला पण आता वाजणार ते पा गाड्या खूप झालेल्या आहेत बुकिंग, आणि बुकिंग आल्या तर ऑर्डर होत आहेत. कारण जॅमर लावत आहे कोणी, काही जणांकडे वेगवेगळे ॲप आहेत. तर आपल्याकडं ओरिजिनल जे आहे ते पट्टीचं ॲप, तेच ॲप आहे आपल्याकडं. दुसरं आपण वापरलं नाही, कारण की एक जर घेतलं टू व्हीलरचं त्याच्यावर बुकिंग वाजतच नव्हत्या. म्हणून आपण हे घेतलं, म्हणलं कमीत कमी लोकल तरी वाचतील त्याच्यावर, म्हणून तशा लोकल तरी मारत आहे. तर मोठी एक थेरगावची वाढली होती आपल्याला कोथरूडहून 302 रुपयाची, पण बसलीच नाही मित्रांनो ती. कारण की मी आताच म्हटलं तुम्हाला, ट्रॅक्टर लावत आहेत लोक, ट्रॅक्टरमुळे फास्ट बुकिंग जात आहेत. काही मोबाईल पण जरा भारी आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं ट्रिपा जात आहेत. तर पाहूया आता बानेरमध्ये आहेत. तर मित्रांनो, मग आपण बानेरमध्ये होतो आणि बानेरहून आपल्याला एक लोकल बुकिंग वाढली 80 रुपयाची होती पाषाण रोडला. तर गॅस पण नव्हता गाडीत आणि म्हटलं त्या साईडला सुसला जाता येईल. तिथं गेलो तर कस्टमरचे होते बॅग आणि ते खाण्याचे पदार्थ हे भरपूर होते. ते म्हणले 120 रुपये देतो चला. तर ठीक आहे म्हटलं, 4.5 किलोमीटर होतं. तर त्यांना ड्रॉप केलं पाषाणमध्ये आणि डायरेक्ट गेलो गॅस भरायला. तर 10-15 पॉईंटच गॅस होता. सुस रोडला गेल्यानंतर तिथं गेलो तर गॅस संपलेला होता तिथला, पंपावरचा गॅस संपलेला होता. तर 5-10 मिनिट थांबलो, पण गाडी काय आली नाही परत गॅसची. म्हटलं आता इकडं हिंजवडी या साईडला जावं लागल आणि तिथं आसपासचा पंप नाही, डायरेक्ट एक बालेवाडीमध्ये आहे, तिथं पण भेटन याची गॅरंटी नसते. म्हणून म्हटलं डायरेक्ट हिंजवडी साईडला जाऊया. तर बुकिंग आली मला पिंपळे सौदागडची. म्हटलं ठीक आहे चला जाऊ. जर जाताना गॅस भेटला तर ठीक आहे, नाही तर बघून गेली तर गाडी. पण मित्रांनो, भूमकर आपल्या भुजबळ चौकापाशी नंतर गाडी झटके मारा सुरू केले. मी म्हटलं गॅस संपला, कस्टमरला तिथंच दुसऱ्या गाडीमध्ये बसवून दिलं. त्यांचं 250 रुपये बिल होतं. तर तो रिक्षावाले तिथले भरपूर नाही म्हणायला लागले. 200 रुपये होता. 200 फक्त 6 किलोमीटर होता मित्रांनो, ते 6 किलोमीटरला 200 रुपये घेऊ लागले ते रिक्षावाले. आणि मी 250 रुपये सुचवून आणलं होतं. तर ते होतं 12 पॉईंट काहीतरी होतं, 12 किलोमीटरच होतं. तर तिथले पॉईंटवाले रिक्षावाले पण असे एक्स्ट्रा भाडे मागतात. तर एक रिक्षावाला तयार झाला 150 रुपयाला जाण्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपल्या गाडीत आधीच गॅस नाही. तर 150 रुपये त्याला दिले आणि 100च मी घेतले. 6 किलोमीटर आलतो तर 100च घेतले. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. तिथून गॅस पराय परत हिंजवडी साईडला गेलो. म्हटलं HP पंपावर आहे आपल्या डीमार्टच्या अगोदर. तर तिथं गेलो तर तो पंप सुद्धा बंद. ट्रॅक्टरवरून गाडी झटके मारत होती आणि तो पंप पण बंद होता. मग मी युटर्न घेतला, परत युटर्नला आणि ट्रॅफिक लागलं. मग म्हटलं भूमकर चौकातला पंप आहे. तर गाडी झटके मारत होती थोडी, पण गाडी पंपावर गेली. त्या 2-2.5 किलोमीटर गेली गाडी आणि गॅस भरला. तिथं भरल्यानंतर तो पण खूप जाम होतं. तर बुकिंग वाढली मला लांडेवाडी भोसरीची 270 रुपये रॅपिडोला. 14 किलोमीटर होतं मित्रांनो आणि थोडंसं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे बिल त्यांनी ऑटोमॅटिकली वाढलं वाटतं. ते बिल 270 रुपये झालं त्यांचं बिल. तर 270 रुपये आता लांडेवाडीमध्ये आहे मी पंपापाशी. तर बिझनेस खूपच डाऊन झालेला आहे मित्रांनो, रिक्षा धंदा उरलेला नाही. बुकिंग वाजत आहेत ओलाला फक्त, आणि त्या डायरेक्ट ऑर्डर होत आहेत. उबेर रॅपिडो फक्त नॉर्मल थोड्या बुकिंग आहेत, 50, 60, 70 असेच वाजत आहेत. मोठी बुकिंग रॅपिडो आणि उबेरला नाही आहेत, फक्त ओलाला आहेत. ते
ओला बिल थोडस कमी दाखवतं, त्याच्यामुळे त्याला जास्त बुकिंग आहेत आणि ते बाबत आहेत ओलाला. तर लोकल बुकिंग वाजत आहे आणि भोसरीमध्ये ट्रॉफिक असल्यामुळे लोकल बुकिंग म्हणजे भोसरी आतमधल्या गावठाणातल्या बुकिंग वाजत आहेत. आणि मित्रांनो, आता पाहू आपण पिंपरी चिंचवडला फक्त थोडासा. तर लोकल बिझनेस करूया मित्रांनो पिंपरी चिंचवड साईडलाच. पाहू आता कुठली बुकिंग वाजते आणि दाखवतो तुम्हाला. सकाळी 9 वाजता आलतो, आता वाढले 7 संध्याकाळचे. 7 आणि 3 10 तास झाले आहेत मित्रांनो. आता अपेक्षित मला वाटते 1200-1300 रुपये झाले असावेत. ठीक आहे, 1500 पर्यंत करूया आपण.